नमस्कार मित्रांनो, वसंतनगरमधील प्लॉट क्रमांक 4 या जागेवर अजय कदम यांची मालमत्ता आहे। ही मालमत्ता अजय कदम यांनी बँक ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेकडे गहाण ठेवली होती। कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यामुळे बँकेने या जागेचा 24 डिसेंबर 2024ला लिलाव केला। लिलावात ही जागा नागपूर येथील राकेश खत्री यांनी 1,56,00,000 विकत घेतली। 23 जानेवारीला याची खरेदी झाली आणि 24 जानेवारीला मालमत्तेचा ताबा घेतला। मात्र या जागेलगत अजय कदम यांची दुसरी मालमत्ता आहे। ही मालमत्ता लिलावात सामील नव्हती, मात्र ही मालमत्ता हडप करण्याकरता ॲडव्होकेट दीपक मोटवानी हे दुसरे दिवशी 4-5 लोकांना सोबत घेऊन आले व त्यांनी अजय कदम यांच्यावर दबाव टाकून त्यांच्या या मालमत्तेला सुद्धा कुलूप लावले। यावेळी अजय कदम यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचं काही ऐकल्या गेलं नाही। त्यांची पत्नी, मुलगा, सून आदींना मारहाण करून घराबाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येते। ही तीच जागा आहे। लॉक लगा रहे लगा लॉक खतरे कौन है इसमें का? हाँ, कोई भी नहीं है, हम चोर है सब। हाँ, जाके दे दो रिपोर्ट आप। अरे बाबा ये है नहीं, इसको ना बैंक अजू भाऊ, तो ये सब प्रेम से होता, समझ गए? अभी आप करो क्या करना है। नहीं बोला आपने, जो तूने बोला ना। नहीं आप क्या बोल रहे हैं? क्या मेरे को कल से बोल रहे हैं, मैं कल मेरे से को क्या दिखा रहे हैं? आप क्या सुन रहे हैं? आप क्या यामा आप लेके गए? आपको किसने अरे permission मेरी दिया? गाड़ी है यार। आपकी गाड़ी मेरे प्रीमाइसेस में आने को किसने बोला आपको? कौन सा प्रीमाइस है? मेरे प्रीमाइसेस में बगैर पूछ के आप आए कैसे? नहीं आए, कैसे नहीं आए? यामा कैसे गई? हवा में गई क्या? यामा पहले ही उधर यामा कैसे हवा में गई क्या? हम कल तक वीडियो आई थी। क्या बात कर रहे हैं? हमारे बात मुझे आप चोरी कर रहे हैं। अरे हमारे बाबा, प्रॉपर्टी गाड़ी में है आके तो आप चोरी कर रहे हैं। चोरी कर रहे और तुम्हारी उसके है बाद तो में चोरी बोल रहे होगी। हैं वो बैंक से आप लड़ो ना। बैंक बैंक से ने नहीं। हमको क्या क्या दिया, आप बैंक से लड़ो। वो तो लड़ेंगे कोई ही दिक्कत लड़ेंगे, नहीं। उसकी तो पूरी वीडियो है। क्या तब हाँ, एक्टिव है ना, वो बैंक से लड़ो। बैंक से लड़ेंगे, पर मेरे प्रीमाइसेस नहीं, ये प्रीमाइसेस आपका नहीं है, वो मेरा कंपाउंड है। लगा हुआ है। नहीं नहीं नहीं, कंपाउंड नहीं है। कंपाउंड नहीं है, वो कंपाउंड है। कंपाउंड के वक्त बोलोगे वहाँ की भी प्रॉपर्टी मेरी है, वहाँ की भी मेरी है। हमको बैंक ने दिया है। नहीं नहीं नहीं, बैंक से लो ना आप, मेरे को बताओ ना। बैंक क्यों लूं? मुझे लिया कभी है। बैंक को हमने दिया ही नहीं था ये कभी। क्या कौन नहीं बोल रहा? वहाँ ताला ताला तो आपने लगाया अभी, ताला नहीं था, ताला नहीं बैंक था। ने कभी ताला नहीं लगाया। कल हमने खुद कल हमने खोले पूरे ताले। नहीं खोले। अरे फिर तो अभी खाना बोलने से कुछ भी हो जाएगा क्या? अरे फिश को भी आज ही लगाया आपने ताला। हम हमारे एंट्रेंस से आते हैं ना, हमारे एंट्रेंस से जाते हैं हम, किसके एंट्रेंस नहीं है, हमारा प्रीमाइसेस है। मेरे ऑफिस को भी ताला लगाया है, बोलता आपका ऑफिस है, ये ऊपर का पूरा प्रीमाइसेस हमको दिया है बैंक ने। अरे आप अरे तो बैंक ने दिया होंगे ना। ये घर दिया आपको। आपको 4 नंबर का प्लॉट दिया है, आप 4 नंबर का प्लॉट लो। चार का पूरा premises। नहीं ये पूरा 4 प्रीमाइसेस। हाँ, क्या समय खराब करो मत। समय खराब नहीं, हम तो हमारे ही घर में है। सब हो गई। सब हो गया, 4 नंबर का हो गया, 4 नंबर लो, खुशी, उसके अंदर कोई अड़ा वो गिनती ले लो, क्या लेते हैं? लाओ ना तुम, कब आप लाओ। अभी गिना ना, अभी गिन लिया बाहर से, अभी गिना बाहर से। आप गिन लो, आप गिनो जी। गिन लिया हमने। खोलने वाला खोल नहीं रहे। मान्य है हमारे। नहीं आप आप लाओ, आप टेप लाओ, आप गिन लो। आप गिन लो। तुम्हारी गाड़ी हमारी जगह में थी ना। अच्छा मैं तेरे घर पे लगाऊंगा तो अरे गाड़ी, अरे वो गाड़ी लेकिन उधर ही थी ना, उधर ही थी जहाँ पे। रात्री लगेच अजय कदम हे याची तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले, मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही। बसू थकल्यानंतर त्रस्त होऊन ते परत आले। दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीला सगळे अधिकारी झेंडावंदन कार्यक्रमात व्यस्त होते। याच वेळी 10 वाजताचे सुमारास ॲडव्होकेट दीपक मोटवानी व त्यांचे साथीदार वादातीत जागेवर पोहोचले। यावेळी चांगलीच बाचाबाची झाली। मता चल पहले अबे किसने बोला? अबे तो माधा तो अबे किसने बोला? अबे बोला बोलने के बाद में जो तेरा है तू ले, नहीं है थोड़ा सा भी नहीं आ सकता तू।
तेरा है तुझे पूरा मेरा वहाँ तक है पूरा कहाँ तक है पूरा बिल्डिंग को ले नहीं सकता तू मेरी पूरी बिल्डिंग है सकता तेरा जो है तू ले मेरी पूरी बिल्डिंग है अभी तक इतनी झकमारी कर रहे थे इतने साल से क्यों नहीं कंपाउंड किया फिर तुम्हारा नहीं था तो प्यार से बात करो। देखो रामबाबू सीधा सीधा क्या धक्के मत दो भैया, धक्के नहीं दे रहे, आप नहीं रहो। सामने मत चल पहले अभी किसने बोला अभी किसने बोला तुम्ही आधीच खूप मारहाण जो तेरा है तू ले थोड़ा सा भी नहीं आ सकता तू जो तेरा है तू ले जो खरीदा ना तूने पूरा वहाँ तक है पूरा कहाँ तक है वो पूरा ये बिल्डिंग मेरी है पूरी बिल्डिंग है अभी तक इतनी झकमारी कर रहे थे इतने साल से क्यों नहीं कंपाउंड किया फिर तुम्हारा नहीं था तो ये इधर नहीं था तो क्यों नहीं किया नहीं किया तेरा जितना है जितना डायमंड मेरा जितना है मुझे क्या करना क्या नहीं करना हमारा जिम्मा है। मैं भी देखूंगा हाँ, क्या करना देख लो, देख लो, देख लो। हम कैमरे लगाएंगे क्या करना है कर लो तुम कर लो। यानंतर अजय कदम व त्यांचे मित्र राम निस्ताने हे वकिलाकडे गेले। याच दरम्यान अजय कदम यांची मुले व ॲडव्होकेट दीपक मोटवानी व त्यांचे साथीदार यांच्यात वादावादी होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले। तुम्ही खूप हे केलंय ओ काका, तुमचा सगळा व्हिडिओ होतो। याची तक्रार करण्याकरता अजय कदम, राम निस्ताने आदी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले। मात्र यावेळी सुद्धा स्टेशन डायरीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची तक्रार लिहून न घेता बसून ठेवले। यामुळे त्रस्त झाल्याने अजय कदम यांनी आमदार सुमित वानखेडे यांच्यासोबत संपर्क साधला। ते खुद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि ॲडव्होकेट दीपक मोटवानी व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र आरोपींना अटक करण्यात आली नाही। प्रकरण नागपूरचे पोलीस महासंचालक दिलीप पाटील भुजबळ यांच्यापर्यंत पोहोचले। ते 27 जानेवारीला 5 वाजताच्या सुमारास आले। तत्पूर्वी वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर कडवे हे सकाळपासून ठाण मांडून बसले होते। त्यांनी मालमत्तेसंबंधीचे सर्व दस्तऐवज तपासले। सुमारे 10 तास चाललेल्या कारवाईनंतर ॲडव्होकेट दीपक मोटवानी यांना अटक करण्याचा निर्णय घेतला। मात्र तत्पूर्वी त्यांनी येथील उपविभागीय कार्यालयातून पोलीस अधिकाऱ्याच्या डोळ्यात देखत पलायन केले। या प्रकरणी पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांची वर्धा मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे, तर 2 पोलीस कर्मचारी निलंबित झाले आहे। याशिवाय जवळपास 16 ते 17 कर्मचाऱ्यांवर याची गाज पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या दरम्यान ॲडव्होकेट दीपक मोटवानी यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याकरता वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून 30 जानेवारीला त्यावर सुनाई होणार आहे। या प्रकरणी अजय कदम यांनी माहिती देताना सांगितले की घर कोलॅटरल म्हणून तिथे भाड्याने कोलॅटरल म्हणून ठेवलं होतं। त्याच्यानंतर NPA झाला, बिडिंग झालं, पदेशन घेतलं बँकेनी, सगळं झाल्यावर प्रोसिजर झाल्यावर त्यांनी ते घर विकलं। ते खत्रीने घेतलं, तिथपर्यंत सगळं ठीक होतं। पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ॲडव्होकेट मोटवानी, दीपक मोटवानी आणि त्याचा भाऊ करण मोटवानी हे 3-4 गुंडे लोक घेऊन घरात घुसला। 2 दिवस त्यांनी सगळं सामान जे होतं ते त्यांनी अस्तव्यस्त केलं घरातलं। पण ते ठीक आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही। पण त्याच्यानंतर त्यांनी आमच्या राहत्या घराला कुलपं लावणं चालू केले ज्याचे आणि दादागिरी करत हे सांगितलं की हे सगळं माझं आहे आणि हे बँकेने मला दिलं आहे। त्यांनी बळजबरन कुलपं लावले, मारामारी केली, घरच्या लेडीज मेंबरच्या समोर शिवीगाळ केला। आणि एवढं सगळं झाल्यावर पोलिसांकडे गेलो आम्ही, पण तरी पोलिसांनी काही केलं नाही। मग ते प्रकरण पुढे सगळंच गेलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण हाणामारी केली। तेव्हा मात्र आम्ही काही थांबलो नाही, आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिलो। पोलिसांनी पहिले FIR घेतली नाही। या प्रॉपर्टीचा दीपक मोटवानीचा काहीच संबंध नाही, त्याचा धंदाच आहे तो, असं कळलं आम्हाला की तो हप्ता वसुली आणि हे जे कुठेही डिस्प्यूट काही जरी असेल तर त्याच्यात नाक खूप असतो। तसा तेही खुपसायचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्यांनी बऱ्यापैकी तो सक्सेसफुलही राहिला। त्याच्यात आमच्या घरातले जेव्हा मी घराच्या बाहेर जायचो तेव्हा तो मुलांवर शिव्या द्यायचा किंवा त्यांना ठीस करायचा, उचकायचा। आणि माझे 2 मुलं, माझ्या एका मित्राचा मुलगा बाजी निस्ताने तो पण होता, हे 3 होते। त्यांना त्यांनी प्रत्येक वेळी मी घराच्या बाहेर गेलो की काहीतरी करून मारझोड करण्याचा प्रयत्न करायचा। मित्रांनो, सलग 2 दिवस पोलिसांसमोर असलेला ॲडव्होकेट दीपक मोटवानी यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर अटक का करण्यात आली नाही
नागपूर विभागाचे पोलीस महासंचालक, वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार आदी बडे अधिकारी उपस्थित असताना आरोपींनी त्यांच्या हातावर तुरी देऊन कसे पलायन केले, हा महत्त्वाचा प्रश्न विचारला जात आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक आदींबाबतची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. कुणाचीही गैर न करता त्याला योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आमच्या तेजोवलय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत, जय हिंद.